अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार हे सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार महाराजांचा जन्म झाला आणि त्यानंतर 2 वर्षांनी ज्ञानोबरायांचा जन्म झाला. शालिवाहन शके 1197 श्रावण मास वैद्य गोकुळ अष्टमीचा वेळ आणि गुरुवारी मध्यरात्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. जो अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार. महाराज ज्ञानेश्वर महाराज की महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर 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 1197 ला महाविष्णूचा अवतार असणाऱ्या माऊलींचा जन्म झाला आणि त्यानंतर 2 वर्षांनी शालिवाहन शके 1199 कार्तिक शुद्ध पौर्णिमा रविवार 1 प्रहर रात्री पहाटेच्या समयी सोपानदेव महाराजांचा जन्म झाला. साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपानदेव. त्याचं वर्णन करताना म्हटलंय सोपान काका महाराज की ब्रह्म सोपान तो झाला ब्रह्म सोपान तो झाला ब्रह्मसोपान तो झाला ब्रह्मसोपान तो झाला ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला ब्रह्मसोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. आणि
बरोबर 2 वर्षांनी म्हणजे निवृत्तीनाथांचा जन्म झाला, त्याच्यानंतर 2 वर्षांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला, त्याच्यानंतर 2 वर्षांनी सोपानदेवांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी शालिवाहन शके 1201 अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्ती जगदंबेचा अवतार मुक्ताबाईचा जन्म झाला. आदिशक्ती मुक्ताबाई की आदिशक्ती मुक्ताबाई टाळी, टाळी. आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई